जसं सूत्रसंचलन करते ना तसं मी पण करायचो. मला माझी 8वी 9वी 10वीतली परिस्थिती आठवते. आता काही शब्द इकडे तिकडे होत असतील, पण पुढे जाऊन अशीच मुलं अशाच मुली मोठ्या होतात. बरोबर ना? दारात लावलेलं झाड लगेच मोठं दिसतं का आपल्याला? नाही दिसत ना. बोलता ना तुम्ही कटाळ्यानेच बोलता. सांगितलं का सरांनी बोलायचं नाही? हा, सांगितलं का? तो हसतो का दादा हसतो रे? बोल ना, दिसतले बरोबर. जरा आता 30 मिनिटं 35 मिनिटाची सवय आहे ना. आता तासभर ऐकायचे का 30 मिनिटं? काय नियोजन काय? तासभर. बर. ही सगळ्या वेगवेगळ्या भागातून आलेली मंडळी आहेत. झगडे साहेब इथं बसलेले आहेत, संतोष दादा आहे. ही सगळी मंडळी पोटा पाण्यासाठी वेगवेगळ्या भागात शहरात जातात. सगळे शिक्षक काही इथले नाहीत, बाहेरून आलेले आहेत. तर पोटा पाण्यासाठी आपलं गाव सोडून आपण जातो. तर पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो. पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो. पण नेताजी सुभाषचंद्र विद्यालयासारखा एखादा दुवा आपल्याला एकमेकांशी सतत जोडत असतो. आता टाळ्यांचा फॉर्मॅट आपल्याला बदलायचा आहे बरं का? ते कुठल्या सरांनी शिकवलं टाळ्या? हा, गायकवाड सर. हा, जोरांनी सांग. तो निरोप समारंभ आहे ना आज? नाही मारत तुला, काळजी नको करू. हळूच सांगतात सर, तुमची दहशत येत नाही ना. पोरी परत म्हणतात नाही नाही. इतके प्रेमळ सर लावले त्याबद्दल आणि विवेकी आहेत. अनेक ठिकाणी ना संतोष दादा मुख्याध्यापकांना बोलताच येत नाही, पण ते वैचारिक